लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री न्यायालयात दिनांक 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे। जर एखादी गोष्ट संवादाने सुटणार असेल तर वादाची गरज काय, म्हणूनच फुलंब्री न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे आपसी सामंजस्याने मिटवण्यासाठी व कायमस्वरूपी सलोखा राहावा याकरिता शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी फुलंब्री न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती न्यायाधीश श्रीमती डॉक्टर आर.एस. कुलकर्णी यांनी दिली। इच्छुक पक्षकारांनी त्यांच्या वेळ व पैसा वाचवून एकमेकांसोबत सलोख्याचे संबंध राखण्यासाठी त्यांची प्रकरणे तडजोडीने मिटवण्यासाठी लोक अदालतीमध्ये ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। लोक न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे तडजोडपात्र दावे, धनादेश संबंधीची प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, मोटार अपघात, नुकसान भरपाई आदी प्रकरणे जास्तीत जास्त प्रमाणात ठेवण्यात येणार आहेत। दावापूर्व प्रकरणांमध्ये बँका, पतसंस्था, महावितरण, इंटरनेट, फोन, मोबाईल संस्था यांनी लोकन्यायालयाचा लाभ घेऊन त्यांचा ग्राहकांसोबतचा वाद ते संपुष्टात आणू शकतील, असेही न्यायाधीश श्रीमती डॉक्टर आर.एस. कुलकर्णी म्हणाल्या। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.